हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी जी आपण सिरीज सुरू केली आहे त्या सिरीज मधील आजचा जो व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेन डायग्राम्स म्हणजेच वेन आकृत्या या टॉपिकवरील महत्त्वाचे एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि त्या आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटीची जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती डेली लाईव्ह क्लास मिळतात. त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स आणि 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच आम्ही 20 जानेवारी म्हणजे सोमवारपासून सुरू करत आहोत. या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. त्या ऍपमध्ये आपल्या मोबाईल नंबरने रजिस्टर करा आणि तिथेही हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. लक्षात ठेवा मित्रांनो, हा कोर्स जो आहे पूर्ण तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर सुरू करूया आजच्या क्वेश्चन्सला. प्रश्न आहे, द गिवन डायग्राम रिप्रेझेंट दोज पीपल हु प्ले हॉकी, क्रिकेट अँड बॅडमिंटन. सी द डायग्राम अँड फाइंड आउट दोज पीपल हु प्ले ऑल थ्री गेम्स. तर दिलेल्या आकृतीत हॉकी, क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करीत आहे. आकृती पाहून सर्व तीन खेळणारे लोक शोधा. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण कालच्या टॉपिकमध्ये किंवा कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की वेन डायग्राम या प्रकारामध्ये जे प्रश्न असतात ते दोन प्रकारे येतात. एक तर तुम्हाला प्रश्न दिलेला असतो, त्याच्यावरनं आकृती ओळखायची असते. ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहतोय, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न आपल्याला विचारलाय तो आकृतीवरनं विचारलेला आहे. आकृती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, वेन डायग्राम ऑलरेडी दिलेली असणार आहे आणि त्या वेन डायग्रामचं अनालिसिस करून आपल्याला त्या प्रश्नाचं आन्सर काढायचं असणार आहे. तर इथे आपण पाहू शकतो की इथे तीन वेगवेगळे खेळ खेळणारे ग्रुप दिलेले आहेत. पहिला खेळ आहे बॅडमिंटन, दुसरा आहे हॉकी आणि तिसरा जो आहे तो क्रिकेट आहे. तर आपण इथे पाहू शकतो, हा जो स्क्वेअर किंवा हा जो चौकोन दिलेला आहे बॅडमिंटनचा, या चौकोनामध्ये जे लोक आहेत ते बॅडमिंटन खेळतात. त्यानंतर क्रिकेटचा जो चौकोन आहे त्या चौकोनामधले जे लोक आहेत ते क्रिकेट खेळतात. त्यानंतर हॉकीच्या चौकोनामधले लोक जे आहेत ते हॉकी खेळतात. आता आपण इथे पाहू शकतो की पी जो आहे तो फक्त हॉकी खेळणारा व्यक्ती आहे. त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर यू जो रिजन आहे त्याच्यामध्ये फक्त क्रिकेट खेळणारे असतील, आर रिजन मध्ये फक्त बॅडमिंटन खेळणारे असतील. आता इथं जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला क्यू रिजन दिसतोय. तर क्यू रिजन जो आहे ना तो बॅडमिंटन आणि हॉकी या दोन्ही स्क्वेअरने ओव्हरलॅप केलेला आहे. म्हणजे क्यू रिजन मधले जे लोक आहेत ते बॅडमिंटन आणि हॉकी दोन्ही पण खेळतात. तसंच आपण इथं जर पाहिलं, इथं व्ही रिजन दिला आहे. व्ही रिजन जो आहे तो क्रिकेट आणि हॉकी या दोन्हींनी ओव्हरलॅप केलेला आहे. म्हणजे व्ही रिजनचे लोक हॉकी आणि क्रिकेट हे दोन्ही गेम खेळतात. सिमिलरली टी रिजन जो आहे, टी रिजनचे व्यक्ती जे असतील ते बॅडमिंटन आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळत असतील. राहिला आपला एस रिजन. आता एस रिजन जर आपण व्यवस्थित पाहिलं तर इथे एस रिजन जो बनलाय तो या क्रिकेटच्या स्क्वेअरने बनलाय, सोबतच इथे हॉकीचा एक स्क्वेअर पण आहे. त्याच्यानंतर बॅडमिंटनचा स्क्वेअर सुद्धा इथे ओव्हरलॅप होतोय. म्हणजे एस रिजनचे जे व्यक्ती आहेत ते बॅडमिंटन, हॉकी आणि क्रिकेट हे तीनही गेम खेळतात. त्याच्यामुळे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ड किंवा ऑप्शन डी एस. एस वाले जे लोक आहेत किंवा एस मध्ये असणारे जे लोक आहेत ते हॉकी, क्रिकेट आणि बॅडमिंटन हे तीनही खेळ खेळतात. ठीक आहे, मग समजलंय तुम्हाला. आपण फक्त काय पाहिलं की कुठला स्क्वेअर कुठे ओव्हरलॅप करतोय आणि आपला जो इंटरेस्ट आहे म्हणजे आपल्याला जे आन्सर पाहिजे त्याच्यामध्ये जे विचारलंय ते ओव्हरलॅप आपण फक्त इथे ओळखलेत. म्हणजे तीनही जे स्क्वेअर आहे ते कुठे कॉमन पार्ट मध्ये ओव्हरलॅप करतील ते आपलं आन्सर असणार आहे. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. Which of the following statement is correct according to the diagram given below? A and B lie in all the three figures. E, A, B and C lie in all the three figures. F, C, D, B and A lie in all three figures and only B lies in all three figures. खालीलपैकी कोणते विधान आकृतीनुसार योग्य आहे? A आणि B सर्व तीन आकृत्यामध्ये आहेत.
EAB आणि C सर्व 3 आकृत्यामध्ये आहेत, FCDB आणि A सर्व 3 आकृत्यामध्ये आहेत आणि फक्त B सर्व 3 आकृत्यामध्ये आहेत. म्हणजे जसं मागचा जो क्वेश्चन होता त्या क्वेश्चन प्रमाणे आपल्याला एक कॉमन रिजन शोधायचा आहे जिथे तो जो अल्फाबेट असेल, ते जे अक्षर असेल ते तीनही डायग्रामने किंवा तीनही आकृत्यांनी ओव्हरलॅप केलेलं असेल. आता इथं आपल्याला एक ट्रायंगल म्हणजे त्रिकोण दिलाय, एक सर्कल दिलाय म्हणजे वर्तुळ दिलंय आणि एक स्क्वेअर म्हणजे चौकोन दिलाय. आता इथे जर आपण पाहिलं तर ई जो आहे, ई रिजन म्हणजे स्क्वेअरचा हा रिजन, त्याच्यानंतर एफ रिजन आहे म्हणजे ट्रायंगलचा हा एफ रिजन, त्याच्यानंतर हा डी रिजन जो आहे सर्कलचा, हे तीनही रिजन जे आहेत ते इंडिपेंडेंट आहेत म्हणजे ते कुठल्याही दुसऱ्या आकाराने किंवा दुसऱ्या आकृतीने ओव्हरलॅप केलेले नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सी रिजन जर पाहिला आपण, हा सी रिजन वर्तुळामध्ये पण आहे, त्याच्यासोबत तो ट्रायंगल मध्ये पण आहे. त्यानंतर मित्रांनो इथे रिजन ए आहे जो या सर्कलने आणि या स्क्वेअरने ओव्हरलॅप केलेला आहे. हा जो रिजन आहे ए, या दोन्हीने ओव्हरलॅप केलाय. त्याच्यानंतर पुढचा रिजन जो आहे तो म्हणजे बी रिजन. आता बी रिजन आपण पाहू शकतो, बी रिजन जो झालाय तो या ट्रायंगल मुळे पण झालाय, या स्क्वेअर मुळे पण तो बनलाय आणि आपण पाहू शकतो की हा बी रिजन जो आहे, जो ट्रायंगल आणि स्क्वेअरने बनलाय, तो पूर्णतः या सर्कल मध्ये आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो इथे की किंवा बी जो आहे तो सगळ्या आकृत्यांमध्ये आहे. ओनली बी लाइज इन ऑल द 3 फिगर. हा तीनही आकृत्यामध्ये असल्यामुळे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ड किंवा ऑप्शन डी, ओनली बी लाइज इन ऑल द 3 फिगर्स. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आयडेंटिफाय द रिजन दॅट रिप्रेझेंट स्टुडंट्स who study biology and computer but not mathematics. तर इथे ज्या विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र आणि संगणकाचा अभ्यास केला आहे पण गणिताचा अभ्यास केला नाही अशा क्षेत्रांचा शोध घ्या असं सांगितलं आपल्याला. तर इथे दिले आपल्याला मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचे स्टुडंट्स, इथे दिले बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्राचे स्टुडंट आणि कम्प्युटर स्टुडंट म्हणजेच संगणकाचा अभ्यास करणारे विद्यार्थी. आता काय विचारलं आपल्याला, विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र आणि संगणकाचा अभ्यास केलाय पण गणिताचा अभ्यास केला नाही. तर आता इथे हा दोन जो रिजन आहे तो कम्प्लिटली फक्त बायोलॉजीचा अभ्यास करणारे लोक आहेत. एक जो रिजन आहे तो फक्त मॅथमॅटिक्स किंवा गणिताचा अभ्यास करणारे लोक असतील आणि 3 जो रिजन आहे तो फक्त कम्प्युटर स्टुडंट असतील ज्यांनी फक्त कम्प्युटरचा स्टडी केलाय. त्याच्यानंतर जो पुढचा रिजन आहे रिजन 4, हा रिजन असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या दोन्ही पण विषयांचा अभ्यास केला असेल. पुढचा 5th रिजन जो आहे तो असा रिजन आहे की जो सेंटरला आहे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट तो तीनही आकृत्यांनी व्यापलेला आहे. म्हणजे 5th रिजन जो असेल तो बायोलॉजी, मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटर तिन्ही सब्जेक्टचा स्टडी करणारे लोक हे 5th रिजन मध्ये असतील. त्याच्यानंतर 6वा जो रिजन आहे तो मॅथमॅटिक्स म्हणजे हे सर्कल दिसतंय आपलं मॅथमॅटिक्सचं, त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटरचं आपलं हे सर्कल दिसतंय, या दोन विषयांचा अभ्यास करणारे लोक हे 6व्या रिजन मध्ये असतील. आणि 7वा रिजन म्हणजेच बायोलॉजीचे विद्यार्थी आणि कम्प्युटरचे विद्यार्थी दोन्ही विद्यार्थी याच्यामध्ये आहेत. तर मग आपल्याला प्रश्न काय विचारला होता, जीवशास्त्र आणि संगणकाचा अभ्यास केलाय पण गणिताचा अभ्यास केला नाही. तर इथे जर आपण पाहिलं तर हे जे 7 नंबरचे जे विद्यार्थी असतील त्यांनी जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीचा स्टडी तर केलायच कारण ते बायोलॉजी सर्कलमध्ये पण आहेत, सोबत कम्प्युटरचा पण स्टडी केलाय कारण ते कम्प्युटरच्या सर्कलमध्ये पण आहेत, पण त्यांनी मॅथमॅटिक्सचा स्टडी केलेला नाहीये कारण मॅथमॅटिक्सचं सर्कल हे आहे आणि 7 जो आहे तो फक्त या दोन सर्कल्सशी फक्त रिलेटेड आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क 7, ऑप्शन सी 7 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे. यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. सी द गिवन डायग्राम अँड देन फाइंड आउट द यूथ हू डज अ जॉब बट नॉट एज्युकेटेड. तर दिलेली आकृती जी आहे ती पहा आणि नोकरी करणारे पण अशिक्षित असलेले युवक शोधा. इथं आपल्याला दिलं यूथ, एज्युकेटेड आणि जॉब, म्हणजे हे युवक आहेत,
हे शिकलेले आहेत, एज्युकेटेड, आणि ही जॉब म्हणजे नोकरी करणारे आहेत. तर इथे एक जो रिजन आहे ते असे युथ आहे की जे एज्युकेटेड पण नाही आणि ते जॉब पण करत नाही. त्याच्यानंतर 3 रिजन जो आहे ते असे युथ आहेत ते फक्त एज्युकेटेड आहे, ते युथ नाही आहेत म्हणजे तरुण नाही आहेत ते, आणि ते जॉब पण करत नाही. त्याच्यानंतर 7 जो रिजन आहे त्याच्यामधले व्यक्ती हे एज्युकेटेड पण नाही, तरुण पण नाहीत, पण ते जॉब करतात. त्याच्यानंतर पुढचा रिजन जर पाहिला आपण 6 नंबरचा रिजन, तर हे लोक एज्युकेटेड आहेत आणि जॉब करतायत. 4 नंबरचा जो रिजन आहे ते तरुण आहेत आणि ते जॉब करतायत. 2 नंबरचा जो रिजन आहे ते तरुण आहेत आणि एज्युकेटेड आहेत, पण ते जॉब करत नाहीत. तर आपल्याला काय पाहिजे? नोकरी करणारे पण अशिक्षित असलेले, म्हणजे नोकरी करणारे म्हणजे जॉबचं सर्कल, आणि अशिक्षित म्हणजे ते एज्युकेटेड नाही पाहिजे, आणि ते युवक हवेत आपल्याला. तर मग नोकरी करणारे म्हणजे जे जॉबच्या सर्कलमध्ये येतात असे. त्याच्यानंतर अशिक्षित म्हणजे जे एज्युकेटेडच्या सर्कलमध्ये येतात असे. त्यानंतर अशिक्षित म्हणजे जे एज्युकेटेडच्या सर्कलमध्ये येणार नाहीत, आणि दुसरं म्हणजे युवक जे युथच्या सर्कलमध्ये येतील. आता इथे आपण जर पाहिलं तर 4 नंबर जो आहे ते युवक आहेत, जॉब करतायत, पण ते एज्युकेटेड नाहीये. त्यामुळे ब जो आहे ऑप्शन बी, 4 नंबरचा जो रिजन आहे ते असे युवक आहेत की जे अशिक्षित आहेत आणि नोकरी करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 4. त्यानंतर पुढचा प्रश्न दिला आहे, गिवन बिलो are 3 figures which represent graduates, postgraduates, officers, which part represent all the officers who are graduate and postgraduate. ऑफिसर्स पाहिजेत जे ग्रॅज्युएट पण आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएट पण आहेत. खाली दिलेल्या 3 आकृती आहेत ज्या पदवीधर, पदव्युत्तर अधिकारी आहेत आणि यांचे प्रतिनिधित्व करतात. कोणता भाग सर्व अधिकारी जे पदवीधर असतील आणि पदव्युत्तर असतील यांचे प्रतिनिधित्व करतो? जसं आपण मागच्या फिगर्स मध्ये पाहत आलोय, आपल्याला ओव्हरलॅप झालेला रिजन जो आहे तो जर 2 याने ओव्हरलॅप झालेला असेल तर ते दोन फीचर्स त्या लोकांमध्ये असतील. समजा इथं डी रिजन आहे, ग्रॅज्युएट पण आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट पण आहेत. एफ रिजन पोस्ट ग्रॅज्युएट पण आहेत आणि ऑफिसर्स आहेत. त्याच्यानंतर ई रिजन जो आहे ग्रॅज्युएट आहेत, त्याच्यानंतर ऑफिसर्स आहेत. आपल्याला काय शोधायचंय? आपल्याला शोधायचंय की अधिकारी आहेत म्हणजे ऑफिसर्स सर्कलमध्ये पाहिजेत, त्याच्यानंतर पदवीधर आहेत म्हणजे ग्रॅज्युएट सर्कलमध्ये पण पाहिजेत ते, आणि पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट सर्कलमध्ये पण पाहिजे. म्हणजे जी जो रिजन आहे तो ग्रॅज्युएटच्या सर्कलमध्ये पण येतोय, पोस्ट ग्रॅज्युएटच्या सर्कलमध्ये पण येतोय आणि ऑफिसरच्या सर्कलमध्ये पण येतोय. म्हणजे ऑप्शन अ जी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. जे लोक ऑफिसर्स आहेत, ग्रॅज्युएट आहे, सोबत ते पदव्युत्तर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पण आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे वेन डायग्राम मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला अशाच व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा, आणि आमची लाईव्ह बॅच 20 जानेवारीपासून सुरू होत आहे. त्या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये पण हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर मग लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.